हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना तुम्हाला मी परत एक रेसिपी दाखवणार आहे. ती रेसिपी म्हणजे आहे फणसाच्या बियांची भाजी. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. आता तुम्ही बोलाल तुमच्या सगळ्याच रेसिपी खूपच सोप्या असतात. तर नाही, खरंच ही पण साधी आणि सोपीच रेसिपी आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि हे बघा, इकडे मी केसामध्ये गजरा माळला आहे. काल वटपौर्णिमेला आणलेला ना, तोच गजरा मी घातले. अजून तशाचे तसंच आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर चला, लेट्स गो, तुम्हाला दाखवते मी रेसिपी. तर हे बघा, इकडे मी बिया घेतलेल्या आहेत ह्या. आता मी दुपारच्या जेवणासाठी एकटीच आहे जेवायला, म्हणून मग मी एवढ्याशाच बिया घेतल्यात. तर हे बघा, आता ना आपण ह्यांना ठेचू आणि त्याच्यानं ह्या वरच्या ज्या साली आहेत ना त्या काढूया आपण. तर हे बघा, इकडे आता मी बिया टेचायला घेतल्या. हे बघा, सगळ्या टेचल्या ना की त्याची साळा ना अशा पटकन निघतात. हे बघा, आता तुम्हाला वाटेल हा बटाटा आहे, तर हा बटाटा नाही आहे, हा आहे दगड लसूण टेचायचा. आमच्याकडे जेवढे पण पाहुणे येतात ना त्यांना असं वाटतं की हा बटाटाच आहे, सगळे फसतात, पण हा बटाटा नाही आहे, दगड आहे. तर हे बघा, ह्याची पण आता साल अशी निघालेली आहेत, लगेच त्याच्या साळी निघतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. सगळ्या अशा मी अशाच प्रकारे सोलून घेते. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, इकडे माझ्या सगळ्या साली काढून झालेल्या आहेत. खूप एक झंझट असते यांच्या साली काढणं, निघत नाहीत पटकन. काय काय उकडून पण करतात, पण तसं मला नाही आवडत, म्हणून मग मी हे कच्च्याच टेचून त्यांच्या साली काढलेल्या आहेत. आता एकदा ना मी त्यांना पाण्याने धुतलेले, आता परत एकदा धुते. तर हे बघा, मस्त अशा साला काढलेल्या आहेत मी त्यांच्या. आता त्यांना आपण पाण्याने धुऊया. पाणी टाकायचं. ह्या ना सुकटीमध्ये पण छान लागतात, म्हणजे जो सुका जावळा असतो ना त्याच्यामध्ये पण टाकतात, पण आता मी ह्याच्यामध्ये सुका जावळा नाही टाकणार आहे. अशाच मी आता वाटणामध्येच करते. बघा, आता धुवून झालेले आहेत. आणि काल कसं वटपौर्णिमा पण होती ना, तर त्याच्यासाठी फणस कापलेला, तर त्याच्या या बिया पण राहिल्या, तर बोलू चला भाजी करून टाकू. आणि अर्धे मी शिजवणार आहे, म्हणजे असेच खायला. तर आता धुवून झालेले आहेत माझ्या. आता आपण फोडणी देऊया ह्याला. बघा, इकडे मी कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकते जिरं. आता जिरं थोडंसं तडतडल्याच्या नंतर टाकते मी कढीपत्ता. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो. आता यांना व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित असे मीठ व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत फ्राय करायचे. कांदा टोमॅटो नरम पडल्याच्या नंतर आता आपण टाकणार आहोत हळद, मीठ आणि मसाला. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद. मला ना स्पायसी खूप लागतं, म्हणून मी मसाला जास्त टाकणार आहे. मसाला आणि थोडासा गरम मसाला अजून टाकणार आहे थोडासा मी, कारण मी खूप स्पायसी खाते. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा वाटण. हा फक्त ओल्या खोबरा असतो ना त्याचाच वाटण आहे. जरा खोबरा सुकलेला त्याचं वाटण टाकते मी. तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित फ्राय करायचं. हा वाटण ना आम्ही 8 दिवस करून ठेवतो, कारण कसं पटकन भाजीत वगैरे घालायला बरं पडतं. काय व्हेज नॉनव्हेज आणलं तरी पण पटकन आपण टाकू शकतो. तर बघा, आता वाटण पण मस्त मिक्स झाले. आता आपण याच्यामध्ये
फणसाच्या बिया टाकणार आहोत. आता बिया टाकायच्या. बिया पण चांगल्या फ्राय करायच्या व्यवस्थित. फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं शिजण्यासाठी. ह्याच्यात ना आपण बटाटा टाकला तरी चालेल बारीक, पण मला नको आहे बटाटा म्हणून मी नाही टाकत आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. आता पाणी टाकलं. आपल्याला जेवढे आटवायचं आहे ना, म्हणजे जेवढी आपल्याला जाड ठेवायची तेवढं पाणी टाकायचं आहे. आता मला जरा जाडसरच पाहिजे म्हणून मी कमी पाणी टाकलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक 5 ते 10 मिनटाला चांगलं शिजवून द्यायचं बियांना. आता आपण झाकण ठेवून याला चांगलं शिजवूया. आता झाकण ठेवून शिजवायचं आणि वरती थोडासा पाणी टाकायचं. गॅस फास्ट करते मी आता. एकीकडे भाजी शिजते आणि इकडे बघा मी आंबा खाते. मला वाटतं आता शेवटचा आंबा असेल, म्हणजे शेवटच्या सीझनचा आंबा असेल. कारण एकदा वटपौर्णिमा झाली की आंबे मार्केटमध्ये नाही येत आणि इकडे आपली भाजी शिजते. असं आंबा खाते. बघूया आपण आता भाजीचा स्टेटस काय आहे. 1 मिनटं. खूपच गरम आहे. खडका नाही घेतला ना मी. बघा जरा हलवून पण बघते भाजी. अजून थोडा वेळ जरा शिजू द्या. शिजायला हवे. कच्चेच वाटतात मला. 1 मिनटं प्रेस करून बघते. कच्चेच आहेत. अजून जरा 2-3 मिनटं जरा शिजू दे. हे बघा इथे आपली मस्त अशी भाजी तयार आहे. वरून आता आपण कोथिंबीर टाकूया मस्तपैकी अशी. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स केलं. मला ना जाडसरच पाहिजे म्हणून मी थोडी जाडसरच ठेवणार आहे. सुकी पण छान लागते, पण सुकी ना मला आवडत नाही जास्त. मला कुठलाच पदार्थ सुका आवडतच नाही. 1 मिनटं बघते, तरी पण एकदा चेक करते शिजले की नाही. व्यवस्थित आपली भाजी म्हणजे बिया शिजलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही. आणि आपली आता भाजी तयार आहे. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. कशासोबत पण छान लागते. नुसती खाल्ली तरीही चालेल. हे बघा इकडे माझी भाजी अशी रेडी झालेली आहे. आता आपण टेस्ट करूया कशी झाली आहे भाजी. मस्त गरमागरमाची भाजी तयार आहे. आता मी खायला घेते. हे बघा इकडे भाजी आणि भाकरी, मस्त गरमागरम भाजी. आणि आता मी टेस्ट करून बघते कशी झाली आहे. या तुम्ही पण खायला. एक नंबर. सिरियसली असं काही चिकनचा रस्सा 1 नंबर झाली. क्या बात. 1 नंबर. सिरियसली खूप छान झाली आहे. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि माझ्या चॅनलला फॉलो पण करा. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.
आणि रेसिपी नक्की ट्राय करा. चला आता बाय, तोपर्यंत मी आता खाते.